इथे योग शिक्षक डॉक्टर विष्णू सर आणि ठोंबे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करावं. MBBS अर्थात वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक कार्यरत आहेत आणि योगशास्त्रातील उच्च शिक्षण त्यांनी ग्रहण केलेलं आहे. त्याचबरोबर विविध योगाचे सर ऑनलाईन क्लास घेतात. सरांचे काही पुस्तकही या ठिकाणी प्रकाशित झालेली आहेत. काही कारणास्तव सर उपस्थित राहू शकले नाहीत सुरुवातीच्या उद्घाटन सत्राला, पहिल्या सत्राला, परंतु आपल्या संस्थेवरती त्यांचा विश्वास, श्रद्धा आणि आपुलकी असल्या कारणाने व्यस्त दिनचर्येतून सरांनी वेळ काढून आपल्याला समारोह प्रसंगी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचं खरंच खूप खूप संस्थेच्या वतीनं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन. मी दांडगे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रज्वलन करावं. व्यासपीठ समितीचे आधारस्तंभ असणारे आमचे, ज्यांची पुन्हा सांभाळते आमचे आदरणीय मित्र ठाकरे सर यांना विनंती आहे की आपण हे प्रज्वलन करावं. मी मान्यवरांना विनंती करतो चलो भर्गो देवस्य धीमहि गुरुदेवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. परम ब्रह्म स्वरूप अपने गुरु को ध्यान में रखते हुए हम योग अभ्यास शुरू करते हैं. दोनों आंखें खोलिए आराम से. एक ड्रिल करनी है, बहुत सीधे रखिए और विदाउट सपोर्ट उठने का प्रयत्न करिए. ये टेस्टिंग भी हो जाएगी. जैसे उठे हो, विदाउट सपोर्ट उठना है, ट्राई करना है और फिर आराम से बैठिए. वेरी गुड, क्या बात. योग प्रवचन नहीं है, योग क्रिया है, योग करना है. आराम से बैठिए. एंड फॉर द लास्ट टाइम, फाइनल टाइम, गेट अप. शरीर को थोड़ा सा चुस्त करेंगे, शरीर का लचीलापन बढ़ाएंगे, जॉइंट्स की लोच बढ़ाएंगे, फ्लेक्सिबिलिटी बढ़ाएंगे. कम ऑन, थोड़ी सी जॉगिंग करेंगे, वार्म अप करेंगे. हमारे साथ करना है, देख देख के करना है. जॉगिंग करना है. चलिए धीरे धीरे. दोनों हाथ हिलाने हैं, दोनों पैरों को भी ऊपर उठाना है. अपना मुंह बंद रखिए, नासिकाओं से श्वास प्रश्वास करते रहिए. हैव अ स्माइल ऑन योर फेस. खुशी से करना है, टेंशन नहीं लेना है. सुबह सुबह टेंशन होगा तो फिर जिंदगी में पूरा टेंशन ही रहेगा. कम से कम इस समय में भी तो टेंशन नहीं चाहिए, है ना. कम ऑन, डू इट. फास्ट फास्ट फास्ट.
ऊपर, तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा स्वाभिमान है, तू मेरा धर्मा, तू मेरा धर्मा, दोनों हाथ जोड़िए, मेरा स्वाभिमान है। जो करे 3 बार करना है सीधा और फिर 3 बार उल्टा। मजहब ये जोड़। जाम है, दिल दिया है दोनों हाथ अपने कंधों को ढीला रखो। तेरे लिए दिल दिया है, जान दे देंगे तेरे राइट एंड देन लेफ्ट, दाहिनी और बाईं ओर। अपने गर्दन को घुमाइए, ग्रीवा संचार। 2 से 3 बार करिए। चलिए, होने के बाद 3 बार करिए राइट, देन 3 बार लेफ्ट पैर के साथ, और एंकल रोटेट करिए। तीन बार करना है, क्लॉकवाइज, काउंटर क्लॉकवाइज, एंटी क्लॉकवाइज। अपने राइट पैर को घुटने पे फोल्ड करते हुए ऊपर उठाइए और इस तरह से जानो नमन रोटेट, 3 बार क्लॉकवाइज, 3 बार एंटी क्लॉकवाइज। शरीर को हम थोड़ा सा ढीला करेंगे, हल्का करेंगे, राइट लेफ्ट। क्या बात है, बहुत अच्छे। दोनों तरफ से घुमाना है। केवल 3 बार, राइट होने के बाद लेफ्ट। शरीर स्थिर रहेगा, बहुत अच्छे, बहुत अच्छे। ये हुआ lateral abduct movement, then ये flexion at hip, फिर नीचे। अपने घुटने को सीधा रखें, पैर सीधा। बहुत अच्छे, बहुत अच्छे। ये 3 बार। अब क्या करना है, सर्कमफ्लेक्शन। 3 बार क्लॉकवाइज, 3 बार एंटी क्लॉकवाइज। राइट होने के बाद फिर लेफ्ट। लूटते हैं कुछ उसका परीक्षण करते रहना है, हम कर पाते हैं या नहीं कर पाते। फिर एंटी क्लॉकवाइज। और अच्छे प्रार्थना करना। इस तरह से दोनों पैर में लगभग 2 फीट अंदर, दोनों हाथों पर 3 बार करें। क्या बात है, बहुत सुंदर, बहुत सुंदर। और दोनों हाथ कमर पर रखिए और फिर आंखें खुली रखते हुए, आंखें बंद नहीं करनी है, खुली रखते हुए श्वास भरिए और श्वास छोड़ते हुए अब आखिरी बार कैसे करना है, कंधों पर बल लगाना है, कंधे सिकुड़ते हुए नहीं, कंधों को खुला रखते हुए पीछे छोड़ना है और सीने को अपने स्ट्रेच आउट करना है। देखिए कैसे, ऐसे। यस, बहुत नॉर्मल तरीके से चलने लगा है।
ठीक है? एक बार अब हम कोई एक्टिविटी कर रहे हैं। आप सभी योगजन हैं, योग साधक है, योग प्रेमी है, सभी लोग 3 सूर्य नमस्कार करें। ठीक है? केवल 3। आपको जिस तरह से आते हैं उस तरह से करिए। हम नमस्कार सीखते हैं। सूर्य भगवान ऊर्जा की देवता को याद करते हैं। दोनों आंखें बंद करें और हमारे साथ मंत्र का उच्चारण करना है। ओम इंद्राय नमः। ओम प्रभवे नमः। ओम सूर्याय नमः। चलिए आप सूर्य नमस्कार करिए। 3 सूर्य नमस्कार आपको जैसे आते हैं। अगर नहीं आता है तो हमें देखते हुए करते रहिए। करते रहिए। 3 सूर्य नमस्कार करने हैं। चिंतन के साथ, थोड़ा अभ्यास के साथ हमें ये समझ में आया है कि शेयर मार्केट और हमारा शरीर का फिटनेस कुछ समानताएं साधता है, साझा करता है। शेयर मार्केट की जो स्वाभाविक उसका गुण है वो है ऊपर जाना, और हमारे शरीर का स्वास्थ्य का, फिटनेस का स्वाभाविक गुणधर्म है कि वो नीचे आना, बिगड़ते रहे। अगर हम काम नहीं करेंगे तो वो धीरे धीरे नीचे आएगा। अब में एक समानता ये भी है कि शेयर मार्केट जिस तरह से चढ़ता है और जिस तरह से उतरता है, वैसे हमारा शरीर का स्वास्थ्य जो है, फिटनेस भी बहुत जल्दी उतरता है, लेकिन चढ़ता उतना जल्दी नहीं। एक सिंपल कैलकुलेशन गणित हम बता देते हैं। रेस्ट आप कर रहे हो इसलिए हम बता रहे हैं आपको। अगर मानो कि एक शेयर का प्राइस 100 रुपए आज है और वो 50 टका गिर गया तो कितना होगा? 50 रुपए होगा। आज 50 टका गिर गया तो 50 रुपए हुआ। दूसरे दिन 50 टका फिर बढ़ा, कितना होना चाहिए? 100 होना चाहिए। कितना होगा? 75। समझने वाली बात यह है कि 50 टका गिरा तो 50 हुआ और 50 टका बढ़ा तो हमारे गणितीय कैलकुलेशन क्या कहता है? सर्वसाधारण 50 टका नीचे, 50 टका ऊपर, खेल बराबर। लेकिन खेल बराबर नहीं है, वो 75% बढ़ा। फिर उसके बाद और बढ़ना चाहिए, तब वो जाके 100% होगा। उसी तरह से हमारा शरीर का फिटनेस भी वही है। वो नीचे बहुत जल्दी आता है लेकिन वो चढ़ता नहीं है। एक बार शरीर खराब हो गया, वो खराब हो गया, फिर वो बढ़ता नहीं है। और उसका स्वाभाविक गुणधर्म यह है कि बिगड़ना। तो अपने शरीर के स्वास्थ्य को ध्यान में रखो। व्यस्त जीवन मस्त स्थिति में नहीं, शरीर को एकदम आराम से रखिए। श्वास ले, श्वास छोड़े। ट्राई टू बी रिलैक्स इन द पोजिशन। फिर श्वास लेते हुए ऊपर आएंगे। राइट? इसका एक प्रकार अंतर करेंगे। आप देखिए, राइट हैंड ऊपर और फिर ऊपर से अपने एड़ी के ऊपर, फिर दूसरा हाथ ऊपर, श्वास लेते हुए, श्वास छोड़ते हुए दूसरा हाथ अपने दूसरे एड़ी के ऊपर, और फिर उसी स्थिति में कमर को आगे ढकेलते हुए स्थिर रहना। फिर एक एक हाथ ऊपर उठाते हुए ऊपर आइए। यह है उष्ट्रासन। हमारे पेट को, हमारे उदर को, एब्डोमेन को थोड़ा ट्विस्टिंग करने के लिए एक सिंपल आसन करेंगे जो हम रेगुलरली कहते हैं। दोनों पैर आगे सीधे जोड़कर रखिए,
वेरी नाइस। अपने राइट पैर को फोल्ड करिए इस तरह से, फिर राइट पैर को उठाकर लेफ्ट पैर के बाहर रखें। वेरी नाइस। और फिर हल्का सा बाईं ओर झुकते हुए अपने लेफ्ट पैर को फोल्ड करिए। वेरी नाइस। बी कंफर्टेबल। ओके, दोनों हाथ से पैर को पकड़ लीजिए आराम से। ऐसे नहीं सोचना है कि अब तो मेरी 45 है, मैं 50 हूं, अब तो ये नहीं होगा। हम भी 45 46 के हैं, ठीक है। अपना राइट हैंड इस तरह से पीछे रखिए। ऑलराइट, ग्रेट। हाथ छोड़िए और फिर अपने लेफ्ट हाथ से राइट पैर को बाहर से अंदर की ओर दबाना है। राइट। अगर हो सके तो अपने पैर को पकड़ना है इस तरह से, और फिर श्वास भरिए और श्वास छोड़ते हुए पीछे मुड़कर देखना है राइट की तरफ। शरीर पूरी तरह से हल्का रखें। श्वास लेते हुए आगे देखिए, आराम से हाथ छोड़िए। दोनों हाथ कमर के पीछे। ओके, पैर बाहर, उलट क्रम से स्थिति को छोड़ना है। श्वास लेते हुए आगे देखिए और आराम से स्थिति से बाहर आइए। इसी का एक दूसरा प्रकार अंतर करेंगे कि इस तरह से बैठो। बहुत सिंपल आसन है, थोड़ी सी गति बढ़ाइए, ठीक है। राइट हैंड राइट साइड में रखिए। पैरों की पोजीशन देखिए, लेफ्ट पैर उल्टा है, राइट पैर सुखासन में जैसे हम बैठते हैं वैसे ही। राइट हैंड थोड़ा सा बाहर राइट साइड में, बहुत पीछे नहीं है, आगे नहीं है, एकदम लेफ्ट साइड में। ये लेफ्ट हैंड ऊपर उठाना है, पहले देख लीजिए और फिर करिए। ये लेफ्ट हैंड ऊपर उठाते हुए राइट हैंड से और अपने बॉडी के अंदर डालना है। ये अपना लेफ्ट शोल्डर जमीन पर रखना है, पीछे मुड़कर देखते हुए नीचे जाना है। टाइफोसिस, स्कोलियोसिस या फिर कोई भी स्पाइन की समस्या हमें कभी भी नहीं छुएगी। हमारा स्पाइन अच्छा रहा तो हमारा पोस्चर अच्छा रहेगा। दूसरे साइड से करिए। पोजीशन देखिए, राइट पैर उल्टा है, लेफ्ट पैर अपना सुखासन में जिस तरह से हम रखते हैं वैसे है, ठीक है। राइट हैंड लेफ्ट की तरफ से, फिर राइट हैंड अपने लेफ्ट हैंड के अंदर से रखते हुए। राहू दे, अडकून जातात. What a beautiful picture is this. एक अंतिम आसन करेंगे इस स्थिति का, हनुमान आसन का, ठीक है। अब दोनों पैर एक साथ घुटनों में फोल्ड करिए और घुटने हमारे छाती की तरफ लेकर आना है। वेरी नाइस। दोनों हाथ फोल्ड करिए और अपने गर्दन के नीचे रखिए। दोनों हाथ सिर के नीचे या गर्दन के नीचे रखिए। दोनों हाथ जोड़ लेने हैं, हमारे गर्दन के नीचे रखने हैं दोनों हाथ। वेरी गुड। अब श्वास भरिए और श्वास छोड़ते हुए हमें बाईं ओर देखना है और दोनों घुटने दाहिनी ओर, राइट की तरफ दोनों घुटने, और हमारी नजर कहां रहेगी? बाईं ओर, लेफ्ट की ओर। वेरी नाइस। अपने कमर, बैठक को, पीठ को पूरी तरह से ढीला रखिए, छोड़ दीजिए, शरीर को हल्का रिलैक्स कर दीजिए। दोनों पैर राइट तरफ और नजर हमारी लेफ्ट की तरफ। अब श्वास भरते हुए फिर अपनी पूर्व स्थिति में आइए और फिर उल्टा करना है। अब दोनों पैर श्वास छोड़ते हुए लेफ्ट की ओर और हमारी गर्दन को मोड़ते हुए दृष्टि हमारी राइट की तरफ रहेगी। कुठं सांगितलं करायला काय आहे? बहुत अच्छे, बहुत अच्छे। पैरों को जमीन पर रखना नहीं है, पैरों को, फुट को, घुटने ऊपर रहेंगे। वेरी नाइस। चलिए राइट की तरफ और एक बार करिए, लेफ्ट की तरफ और एक बार करिए, इसे रिपीट करना है। दोनों तरफ से एक एक बार। वेरी नाइस। पूरा ध्यान अपने शरीर के भीतर रखें।
ऑलराइट, पूर्व स्थिति में आना है। पैरों को फिर एक बार स्ट्रेट करिए, जमीन पर रख दीजिए, दोनों हाथ कमर के पास रखें। ऑलराइट, अब क्या करना है, अपने हिप के ऊपर, अपने बैठक के ऊपर शरीर का पूरा भार संभालते हुए दोनों तरफ से शरीर को ऊपर उठाना है, नौका के भांति। शरीर हमारा एक नौका है। वेरी नाइस, क्या बात है, बहुत सुंदर, बहुत बढ़िया। श्वास को रोकना नहीं है, श्वास जारी रखें, श्वास अंदर बाहर करते रहिए। नौकासन, और फिर आराम से 10 से 15 सेकेंड होल्ड करने के बाद नीचे रखिए, नीचे रखिए। एक करवट पर आइए, एक करवट पर आइए, फिर पेट के बल पर लेट जाइए और हमारे तरफ देखें। थोड़ी सी एक्टिविटी करनी है ताकि आपको सर्वांगासन करने में आसानी हो। देखिए करना क्या है, आप इस तरह से लेटे हो, ठीक है। अब देखिए यहां पर दोनों पैरों को फोल्ड करना है, दोनों हाथों से यहां पर इस तरह से घुटनों को पकड़ना है और शरीर को इस तरह से हिलाना है। ये रॉकिंग एंड रोलिंग है, इस तरह से करना है। और 3-4 बार करते हुए अंतिम बार, तीसरी बार क्या करना है, इस तरह से शरीर को ऊपर उठाना है, हाथों से कमर को सपोर्ट देना है और फिर दोनों हाथ ऊपर उठाने हैं। यह है सर्वांगासन, या फिर इसे विपरीत करणी आसन भी कहते हैं। यह सर्वांगासन की प्रथम स्थिति है। इस तरह से शरीर को स्थिर रखें और अगर हो सके तो थोड़ा सा ऊपर उठाएं और अपने हाथों का सपोर्ट और थोड़ा सा ऊपर उठाएं। मन रखिए, वेरी गुड। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। इससे आसानी होती है, रॉकिंग रोलिंग करने से आसानी होती है। चलिए धीरे धीरे स्थिति को छोड़िए, आराम से नीचे आइए, धीरे धीरे आराम से। बहुत अच्छे, बहुत अच्छे। यहां पर हमारा प्राण उल्टा चलता है, इसका करना है, थोड़े थोड़े प्रकार से करेंगे हम। देखिए क्या करना है, यह है विपरीत शयन स्थिति। दोनों हाथ अपने कानों की रेखा में आगे रखने हैं, अपने ये कोहनी जो है वो जमीन पर रखनी है, ठीक है। बहुत दूर नहीं रखना है, बहुत क्लोज नहीं रखना है, इस तरह से रखना है, हाथ थोड़े से आगे। अब देखिए यहां पर 6-7 प्रकार अंतर में करेंगे हम, धीरे धीरे हाथ नीचे लेकर जाएंगे। देखिए फर्स्ट 1, ये श्वास लेते हुए कंधों को इस तरह से नहीं करना है, कंधे नीचे, फिर श्वास छोड़ते हुए नीचे, ये 1 और 2, हल्के से 5 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर हाथ नीचे की तरफ, और फिर ये ए नहीं है, ये वाला। इस तरह से करिए, हाथ धीरे 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 पीछे तक नीचे लेकर जाना, कंधे सिकुड़ने नहीं है, कंधों को नीचे झुकाए हुआ रखना है। करिए, अपना ध्यान अपने शरीर में रखिए, अपनी अवस्था पर रखिए और करते रहिए, करने का प्रयत्न करना है। ये पूरा अपने सर्वाइकल रीजन से लेकर अपने लंबार रीजन तक सारे स्नायु, बैक के सारे स्नायु पर काम करता है। यह है भुजंगासन। नहीं है, डू नॉट होल्ड द ब्रेथ, श्वास को ना रोके, श्वास चलने दीजिए, आगे देखिए, सामने देखिए, एंड होल्ड द पोज। कीप ब्रीदिंग, ब्रीथ इन, ब्रीथ आउट, श्वास अंदर, श्वास बाहर। कितनी स्ट्रेंथ है आपके उदर के स्नायु में और पीठ के स्नायु में, इसे ये टेस्टिंग करनी है। कम से कम 1 मिनट होना चाहिए। ऑलराइट, एक करवट पर आते हुए उठकर बैठ जाइए। हमारा ये मानना है
कि स्वास्थ्य के लिए शरीर चंचल और मन स्थिर चाहिए, लेकिन आजकल उल्टा हो रहा है। चलिए उठकर खड़े हो जाइए, 2-3 आसन करेंगे और फिर प्रार्थना के साथ विराम करेंगे। आगळ आहे ते, पण तुम्ही फक्त मला वात पाणी दोनों पैर जोड़कर रखने हैं। वात दोनों पैरों में आधा फीट अंतर रहेगा, एकदम क्लोज नहीं करने हैं, आधा फीट अंतर रहेगा। पातळ पाणी आणि तूप. दोनों हाथ। वेरी नाइस। अपने पैरों को चेक करिए एक बार, किस तरह से होता है, स्ट्रेंथ बढ़ती है ना। तो इसकी स्ट्रेंथ बढ़ानी है, बोन की स्ट्रेंथ बढ़ानी है, तो ये उत्कटासन करना है। ये रोज करिए। दोनों पैरों में अंतर कम से कम 3 फीट अंतर रहेगा। अपने हाइट के हिसाब से अंतर भरे। राइट पैर का पंजा राइट की ओर, राइट पैर का पंजा राइट की ओर। श्वास भरते हुए दोनों हाथ कंधों की रेखा में ऊपर। ठीक है। अब कमर को सीधा रखते हुए लैटरल बेंड करना है, आगे फॉरवर्ड बेंड नहीं करना है, आगे नहीं झुकना है। किस तरह से, लैटरल बेंड। ये देखिए त्रिकोणासन, शरीर की अवस्था त्रिकोणीय होगी। राइट साइड झुकना है, राइट साइड पहले। दोनों पैर एकदम सीधे सरल, दृष्टि आगे, त्रिकोणासन। श्वास भरते हुए ऊपर, श्वास छोड़ते हुए दोनों हाथ नीचे। राइट पैर का पंजा साइड में, दोनों हाथ नमस्कार स्थिति में। 15 सेकेंड्स। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 एंड 15। ये दोनों हाथ साइड में करिए, 10 सेकेंड्स कम से कम। 4 5 6 7 8 9 10। फिर दोनों हाथ ऊपर, 10 सेकेंड्स। 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Come down. Release the hips. और फिर नमस्कार। 1 2 3। जितना अधिक स्ट्रेस होगा, जितना मन चंचल होगा, जितना शरीर अस्थिर होगा, आप ये आसन नहीं कर पाओगे। अगर आप इस स्थिति में रुक सकते हो तो आपकी फिजिकल फिटनेस बहुत अच्छी है, मेंटल स्टेबिलिटी बहुत बढ़िया है। अगर आप गुस्से में हो तो आप तो टिक भी नहीं पाओगे, कर भी नहीं पाओगे। 10 सेकेंड्स। पता ही नहीं है कि एक पैर में भी हम खड़े रह सकते थे। योग करना भगवा वस्त्र धारण करके हिमालय में जाना नहीं है, घर में भी बैठे बैठे योग होता है। स्ट्रेस बढ़ाइए, पुरुषार्थ के सर्वे भवन्तु
पश्यन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् मा कश्चित् दुःखभाग् मा कश्चित् दुःखभाग्। दोनों हाथ एक दूसरे के ऊपर अच्छी तरह से रब करें। गर्म हथेलियां अपने चेहरे के ऊपर रखो, किसी चेहरे को मसाज दो और आराम से काम करो। आप सभी को बहुत बहुत धन्यवाद। गायत्री मंत्राचा एक वेळेस ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आणि जे कल्याणकारक गुण कर्म स्वभाव आणि पदार्थ आहेत ते सर्व आम्हाला प्राप्त करून द्या। पुढचा मंत्र ओम हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जाता पतिरेक आसीत् सदाधार प्रतिबिंबामुदे मां कस्मै देवाय हविषा विधेम। ओम य आत्मदा बलदा यस्य विश्वोपामैकैकैद्राजा जगदो बहुव यैषैकधेम। ओम प्रजापतेन त्वदेतान्नो विश्वा जातानि परिता बभूव यत्कामास्ते जुगमस्तन्न हस्तवयं श्यामपतयो रैनाम्। ओम सनो बंधुर्जनिता सविधाता धामानि वेदवनानि विश्वा यत्र देवा अमृतमानशाना सत्ये धामन्न धैर्ययुक्त बनो। आमच्यातून कुटील पापरूप कर्म नाहीसे कर। आम्ही विनयपूर्वक तुझी स्तुती उपासना करू आणि सदा सर्व काळ आनंदित राहू। आपण यज्ञ काही पेजेस मध्ये यज्ञ करण्याचं आमचं विधान का असलं पाहिजे, आम्हाला यज्ञ का करायला पाहिजे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे। मी यज्ञ का करावा, कारण मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम माता सीतेसह नित्य यज्ञ करीत होते। वेदामध्ये उपनिषदामध्ये सगळे वेद यज्ञाचं महत्व सांगतात। यज्ञ वै श्रेष्ठतम कर्म, यज्ञाला श्रेष्ठतम कर्म म्हटलं आहे, नुसतं श्रेष्ठ नाही श्रेष्ठतम कर्म म्हटलेलं आहे। तर ते यज्ञ कर्म आपण करीत आहोत। त्याच्यामध्ये दुसरा मी यज्ञ का करावं, कारण माझे आराध्य योगीराज श्रीकृष्ण महाराज आणि माता रुक्मिणी ते आम्ही सुद्धा करायला पाहिजे। आदर्श तो आहे की ज्यांचं आम्ही अनुकरण करतो तर त्यांचं अनुकरण आम्ही करायला पाहिजे, परंतु आम्ही यज्ञ करत नाहीत, अनुकरण करत नाही। फक्त यज्ञ मी का करावा, कारण यज्ञाने वेदादी ग्रंथामध्ये प्रत्येक मनुष्यासाठी यज्ञ करणे अनिवार्य सांगितले आहे। मी यज्ञ का करावा, कारण यज्ञ केल्याने पर्यावरण शुद्ध होते। जे आम्ही लोक दररोज पडते त्याचं परिमार्जन करण्यासाठी यज्ञ आवश्यक केला पाहिजे, कारण यज्ञाने वातावरण शुद्ध होतं। मी यज्ञ का करावा, कारण यज्ञ एक सिद्ध वैज्ञानिक प्रक्रिया आहे आणि हे हानिकारक विषाणू व कीटाणूंचा नाश करण्यासाठी सक्षम आहे। सगळे बॅक्टेरिया व्हायरस फंगस सगळे नष्ट होतात यज्ञ केल्याने। त्याच्यावरती अनेक रिसर्च झालेले आपल्या पतंजली पीठामध्ये स्वामी रामजींच्या रिसर्च सेंटरमध्ये सुद्धा त्याच्यावरती रिसर्च केलेला आहे आणि तिथे हेच प्रयोग सिद्ध झालेले आहेत की यज्ञ केल्यानंतर प्रतिजाग्रही स्वनिष्ठा ते संसृजेता मयंच आस्मिन् सदृशे मानसतीरथ।
सामग्रीमध्ये बघा जरा 3 होत्या संविधान टाकायचे आपल्याला 3 संविधान म्हणजे काय आंबा पिंपळ वड उंबर कळस त्याला आपण पवित्र मानतो चंदन काढलेला त्याचा वापर करून आपण यज्ञ करू शकतो ओम आत्मा जात वेदस्तेने दस्वावर दस्वजे धावरधाया जास्मान प्रजया पाशुर्ब्रह्मावर्तसे दस्वावर दस्वजे धावरधाया जास्मान प्रजया पाशुर्ब्रह्मावर्तसे नाना देन समेधय स्वाहा तिदपणे जातविंसे धन्नममा तिसरा मंत्र ओम आयंत आत्मा जात वेदस्तेने दस्वावर दस्वजे धावरधाया शास्मान प्रजया पाशुर्ब्रह्मावर्तसे नाना देन समेधय जातविंसे धन्नममा पाचवा ओम आयंत आत्मा जात वेदस्तेने दस्वावर दस्वजे धावरधाया शास्मान प्रजया पाशुर्ब्रह्मावर्तसे नाना देन समेधय स्वाहा आता जलप्रसेचन आहे जलप्रसेचनचे मंत्र म्हणतो मी प्रथम दक्षिणेकडून उत्तरेकडे पूर्व दिशेला दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला पाठी मारायची पाण्याची सर तिथून असं ओम आदित्य अनुमन्य तुम्ही आता दक्षिणेकडून उत्तरेकडे ओम हनुमते हनुमन्य स्व तुम्ही पश्चिमेकडे टाका जलप्रसेचन तुम्ही परत सर इथून इथपर्यंत आला ओम देव सविता प्रस्वयजम ते बघाय दिव्य गंधर्वा केतन्ना पुनात वाचस्पतिर वाचमना सदातु पाठी तिथपर्यंत पूर्ण करा तिथपर्यंत पुन्हा तिथून तिथपर्यंत तिथे एंड करा आणि पाण्यात सांगा हे निरांजनांच्या हातात धरतात ईशान्य कोपऱ्यात हे निरांजन ठेवा असेल आता तुम्ही तूप टाकायचंय उत्तर दिशेला एक अवधी द्यायची समिधावरती पडेल असं पश्चिमेकडून पूर्वेकडे त्याची फाटी मारायची तुपायची त्यामुळे नममा तारीकडे ओम सोमाय स्वाहा आणि आता आपल्याला दैनिक यज्ञाचे सकाळचे प्रातःकालीन मनुष्याच्या आवट्या द्यायच्या आहेत आपल्याला आता सामग्री पण टाकायची ज्यांच्याकडे प्लेट आहेत त्यांनी सामग्री टाका फक्त स्वतंत्रपणे सामग्री टाका ओम सूर्यो ज्योतिर्ज्योती सूर्य स्वाहा असं टाका असं वरून नाही टाका समर्पण भावनेने आवट्या टाकायची आपल्याला सामग्री 3 मोठ्याने घ्यायची आहे अनामिका मध्यमाने अंगठा आणि आहुती टाकताना हात अशी तळहात आपला देव आकाशाकडे असावा अशा रीतीने सामग्री त्यात सोडायची आहे थोडी थोडी टाका अगदी विझायला नको अगदी प्रज्वलित राहायला पाहिजे त्या पद्धतीने टाका ओम सूर्यो भर्चो ज्योतिर्भर्च स्वाहा ओम ज्योति सूर्यो ज्योति स्वाहा ओम सजर्देवेन सवित्रा चतुर्सेन्द्रवत्यादिष्टानं सूर्यो वेतो स्वाहा ओम भृगणे प्राणाय नमः ओम आपो ज्योतिरसो अमृतं ब्रह्मपूर्वासुरो स्वाहा ओम या मेधां देवग्रह पितरश्चोपासते तया मामद्य मेधयाग्ने मेधाविरं कुरु स्वाहा ओम विश्वाणि देव सवितर दुरितानि परासुव यद्भद्रं धन्न आसुव स्वाहा ओम अग्नयन सुपथाराय अस्मान् विश्वाणि देव वैमाणि कुमेन भूष्ठान् देव देव स्वाहा अथर्ववेदामध्ये असं सांगितलेलं आहे की सकाळी सूर्य उदयानंतर केलेला यज्ञ संध्याकाळपर्यंत आपल्या घराचं वातावरण शुद्ध ठेवतो सगळं बघलेल्या व्हायरस फंगस आम्ही हिंदू आहोत परंतु आम्ही हिंदूंनी आमच्या पूर्वजांनी आमच्या ऋषीमुनींनी आमच्या ज्याला आम्ही परमात्मा मानतो ईश्वर मानतो राम कृष्ण
या परमात्मा समानच आहेत ते. मनुष्य जरी होते तरी परमात्म्यासारखं त्यांचं आचरण होतं, म्हणून त्यांचं अनुकरण आम्ही करायला पाहिजे, यज्ञाचा प्रारंभ करायला पाहिजे. यज्ञ किट स्वामीजींनी सगळी सोय करून दिलेली आहे, सामग्री काढलेली आहे, ज्याच्यामध्ये अनेक जडीबुटीचं मिश्रण असतं. 56 प्रकारच्या जडीबुटीचं, औषधीय वनस्पतीचं आणि सुगंधित वनस्पतीचं चूर्ण असतं सामग्रीमध्ये. समिधा आता सांगितलेल्या 4-5 लाख वृक्षाच्या वनस्पतीचा छोटे छोटे तुकडे किंवा गोमे समिधा वापरून आपण आहुत्या देऊ शकतो. गायचं तूप याच्यात महत्वाचं ती आहे की ऍसिटिलीन नावाची ऊर्जा त्याच्या ज्वलनानंतर तयार होते. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रदूषित वायूला आपल्याकडे ते आकर्षून घेते आणि त्याला शुद्ध करून सोडते. त्या गायच्या तुपाच्या ज्वलनाने होते. ऍसिटिलीन नावाचा पदार्थ आहे, अनेक वायू तयार होतात त्यात. ऍथिलीन, प्रॉपिलीन, बीटा प्रोपिलेक्टोन असे अनेक वायू तयार होतात, जे मनुष्य जगताला, जीव जंतूंना सगळ्यांना ते पोषण करते आहे आणि वातावरणात शुद्ध करण्याचं सामर्थ्य त्या वायूमध्ये असतं. अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्नी आता सांगले का तिथे थोड्या समिधा असतील बघा. समिधा नाही, समिधा समिधा इथं अलीकडच्या हिरव्या पिशवीत असतील. तेच गोमय समिधा. हा थोडा अजून लागेल ते. ओम अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्नि स्वाहा. ओम अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्च स्वाहा. तिसऱ्या होती मौने ओम स्वाहा. ओम सर्वदेवेन सवित्रागुरात्रि अग्निर्वेदो स्वाहा. ओम रुग्णै प्राणाय स्वाहा. रुग्णै प्राणाय नमः. सगळ्यांचे आले पाहिजे. ब्रह्मपूर्वासुरो स्वाहा. ओम या मेधाम देवग्रामी दर्शोपासिते तया मामन्ते मेधयाग्ने मेधागुरु स्वाहा. ओम विश्वाणि देव सवितर दुरितानि परास्व यद्वदन्तन्मास्व स्वाहा. ओम अग्ने नयसुधाराय अस्माणि विश्वाणि देविद्वान् ययो दस्मदुषान्नवेनो दुष्टान्तेन मुक्तिरेव स्वाहा. ओम त्र्यंबक मंत्र बरोबर सगळ्यांना पाठ येतो. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. 3 वेळेस करायचं आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् स्वाहा. ओम सतामया वरदा वेदमाता प्रचोदयन्तां पामानि ज्ञानम् आयु प्राणं प्रजा स्वाप्रजित ब्रह्मलोकं स्वाहा. तर गायत्री मंत्र बरोबर ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं. तेच द्या, नाही तर जपून वापर. ज्या लोकांनी आहुत्या ध्यानात द्यायचं आणि गायत्रीच्या मंत्राच्या 1-2 आहुत्या द्या. काय आहुत्या? 2 आहुत्या गायत्री मंत्राच्या. ओम भूर्भुवः स्वाहा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य. हे जरा जवळ आहे. नमस्ते नमस्ते. ओम चालू ठेवा. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो. या डब्यात सामग्री ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा. ओम भूर्भुवः यो न प्रचोदयात् स्वाहा. शेवट पूर्णावती. ओम सर्वं वै पूर्णं स्वाहा. ओम सर्वं वै पूर्णं स्वाहा. ओम सर्वं वै पूर्णं स्वाहा. आता तुपाचा चमचा जे हवन कुंडाच्या बाजूला बसलेले त्यांनी तूप लावायचं हाताला थोडं
आणि आचमन पात्रातलं पाणी ना हाताला चोळायचं. चमचा फिरवा सगळीकडे. तुटला व्हायला ताई, तुटला. मंत्र म्हणतोय मी आपण. हात चोळल्यानंतर अग्नीकडे हात धरा. ओम तेजस्वी तेजोमय देही. नाकासमोर हात द्यायचा आणि दीर्घ श्वास मध्ये भरायचा. ओम तेजस्वी तेजोमय देही. ओम वीरवती वीरमय देही. ओम बलमती बलमय देही. ओम मन्योमय देही. ओम सहोसी सहोमय देही. ओम तत्त परमात्मने. सभ्य योद्धा यजमान पुत्र होवे, इच्छानुसार वर्ष भजन ताप धोवे. फलसूल बंदे औषध अमोघ सारी. ओयम कारी स्वाधीनता हमारी. पुढे यज्ञ प्रार्थना. पूजनीय प्रभु हमारे छोड़ देवे छल कपट को मानसिक बल दीजिए. वायु जल सर्वत्र हो शुभ गंध को धारण किए. स्वार्थ भावे मिट हमारा प्रेम पथ विस्तार हो. इदमम सार्थक पुत्र के हो. हाथ जोड़ झुकाए मस्तक वंदन कर रहे नाथ करुणा के. आपकी सब पर रहे प्रभु आपकी सब पर रहे. आणि शेवटचा पण भजन म्हणून. शांती वनस्पतय शांती शांती ब्रह्म शांती सर्वं शांती शांति रेव शांति सामा शांति. देश धर्म पर बलिदान होने वाले वीर शहीदों की जय हो. सब संतन की जय हो. बोलो प्रभु रामचंद्र महाराज की जय हो. बोलो ईश्वर कृष्ण भगवान की जय. वंदे मातरम. हो. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी सामान्य डिपार्टमेंट ऑफ योगा सरांनी विद्यापीठात जो योगा सुरू केला, तर सरांच्या अथक परिश्रमातून हा योग वर्ग विद्यापीठामध्ये आलेला आहे. सरांनी सगळं जे नॅकचं वगैरे जे काम असतं सरांनी सर्व ते केलं. आणि आपल्या शहरामध्ये आज तमाम योग शिक्षक जे तयार झालेले आहेत, तर ते म्हणजे सरांचे खरा डॉक्टर जयंत शेवतेकर सरांचे हे आपल्या सर्वांचे उपकार. सरचं संगीत नाटक अकादमी भारत सरकारच्या सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. आणि महाराष्ट्र राज्य ड्रामा बोर्डचे ते पदाधिकारी आहेत. तर असे थोर व्यक्ती या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. म्हणून संस्थेचे सहसचिव आदरणीय शिवाजीराव दांडगे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विष्णू उढाण सरांचं या ठिकाणी पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं. त्याबरोबर आजचे सुभाष वेदपाठक गुरुजी की ज्यांचं खूप आपल्या संस्कृती प्रेम आहे, त्यांचं स्वागत सचिव साहेबांनी करावं अशी त्यांना विनंती करतो की आज वय वर्ष 78 आहेत आणि योगाचे काय परिणाम आहेत सरांकडे पाहिल्यानंतर कळतं. काय योग आपल्याला काय शिकवतो, योग आपल्याला सेवा शिकवतो, योग काय करतो आपल्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करतो. आणि खरंच सर आपलं खूप खूप या वयामध्ये संस्कृतीनं करून उदयजी कहाळेकर सरांचं स्वागत आदरणीय शिवाजीराव दांडगे सरांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. आपल्यात उपस्थित असणाऱ्या आदरणीय प्रतिभाताई कुलकर्णी सदस्य आहेत, राष्ट्रीय सेवा भारती कार्यकारिणी सदस्य आहेत. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या ही अध्यक्ष आहेत, आपल्यात उपस्थित झालेले आहेत. मी डॉक्टर सर्जेराव ठोंबरे सरांना अशी विनंती करतो की आपण संस्थेच्या वतीनं त्यांचं पुष्प देऊन या ठिकाणी पुष्पाने पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी विनंती करतो. तसं तर खरं म्हणलं तर संगीतमय योगाचं आयोजन केलेलं आहे. आणि या संगीतमय योगाला ज्यांनी साथ दिलेली आहे ते म्हणजे हरिभक्त परायण हरिभाऊ तिडके यांचं एक पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करावं मी अशी मान्यवरांना विनंती करतो.
जे बँकेत हे सगळं वादक विदक सगळं सर्व्हिसला आहेत शिवाजीराव दांडगे साहेबांना विनंती करतो. MA संगीत आहेत आणि उत्कृष्ट कीर्तनकारही आहेत, युवा कीर्तनकार आहेत. आणि 5 दिवस सुंदर अशी या ठिकाणी सेवा दिलेली आहे. उत्कृष्ट सर बडा मी काढतो सर बाजूला राजू सर मृदंगाचार्य आहेत आणि आपल्या कार्यक्रमासाठी स्पेशल त्यांनी उपस्थिती या ठिकाणी लावलेली आहे. आपल्या जिल्ह्यातीलच युवक आहेत. भाकरवाडी हे त्यांचं मूळ गाव आहे. म्हणून सचिव साहेबांना विनंती करतो पुष्प देऊन त्याचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचबरोबर सोहम डकले तबला वादक आहेत. तो त्याचाही संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत तुमचा कोण आहे करावं. तुमचा कोण आहे सांगा ते सांगा सगळ्याला माहित झालं पाहिजे सांगा. सोहम डकले तबला विशारदला आता ह्या वर्षी आहेत. लहानपणापासून बहेगावकर सरांकडे शिकतो आणि आपल्या महोत्सव सुद्धा त्यांना वाजवलेला आहे. तुमचा मुलगा आहे म्हणून सांगा सगळ्यांना माहित नाही. माझाच मुलगा आहे. आणि आपल्या शाळेचा विद्यार्थी आपण शाळेचे सुद्धा विद्यार्थी शिक्षक या संगीत विभागाला कसे जोडलेले आहेत तर तो म्हणजे विवेक आंभोरे उत्कृष्ट कॅशिओ वादक आहेत. वाह, आणि क्या बात सकाळी है. 4 वाजता हा विद्यार्थी उठून वा 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 नारेगावने या बढिया. ठिकाणी आला. वा राजू पाटील दांडगेंचं या ठिकाणी खूप खूप कौतुक त्याला ते या ठिकाणी घेऊन आलेत. वा. आणि त्यांचं या ठिकाणी खूप खूप स्वागत. योगदान करतात आपल्याही या सप्त्याला आपल्याही योग शिबिराला आपण नाश्त्याची व्यवस्था केली होती आणि भरभरून आपण जे आव्हान केलं या आव्हानामध्ये 2 अन्नदात्यांनी हा 2 दिवसाचा भार त्यांनी सक्षमपणे पेलला. त्याच्यामध्ये या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय देवजीवी पटेल आणि त्याचबरोबर या संस्थेचे एका शाखेचे प्राचार्य रावसाहेबजी गाडेकर सर या दोघांनी 2 दिवसाची नाश्त्याची व्यवस्था केली. त्यांचंही या संस्थेच्या वतीने या ठिकाणी खूप खूप ऋण व्यक्त मी करतो. दोघांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी सकाळी इथं 4:30ला उपस्थित दररोज राहायचे. 5 दिवस सगळी व्यवस्था ध्वनी व्यवस्था असन साऊंड व्यवस्था असन किंवा व्यासपीठ व्यवस्था असन त्यांनी हे सगळं काम पाहिलं. रामदासजी काटकर त्यांना साथ दिली. अर्जुन दांडगे सर, महेश कुलकर्णी सर, सोमनाथ मेटे सर, मिसाळ सर, डॉक्टर संदीप जगताप, राजू दांडगे, प्रल्हाद साहने त्यांचं खरंच या आयोजन समितीच्या वतीनं खूप खूप यांचं या ठिकाणी आभार. त्यानंतर या संस्थेचं या शिबिराचं जो लेखाजोखा ज्यांनी सांभाळला उपस्थितीचा ते म्हणजे दत्ता काळे सर आणि आनंद सरोदे सर. दोघांनी प्रत्येक दिवसाची काय उपस्थिती असती, किती टक्केवारी आहे, शहरातील किती आहेत, आपल्या संस्थेतील किती आहेत, हा सर्व डाटा त्यांनी तयार केला. म्हणून दोघांचे त्या तिघांचे त्याच्यामध्ये बाबासाहेब गाडेकर सर बी आहेत. त्या सगळ्यांचे एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. या शिबिराचं जे आर्थिक नियोजन सांभाळलं ते म्हणजे कैलासजी कुबेर सर. जसं एखादा अर्थमंत्री असतो तसंच त्यांनी या ठिकाणी सगळी या कार्यक्रमाची रूपरेषा सांभाळली. म्हणून कैलास कुबेर सरांच्या या ठिकाणी आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. जे परिपत्रक तयार वगैरे केले ते म्हणजे धनंजयजी खंदाडे त्यांचं या ठिकाणी खूप खूप कौतुक. या प्रसिद्धी विभागामध्ये वेगवेगळे बॅनर आम्ही तयार केले आणि वेगवेगळे पत्रकं तयार केले. तर श्री घटकार सर यांनी खूप एक डिजिटल काम केलेलं आहे त्यांचं खूप खूप कौतुक. श्री मुर्मे बळीराम सर, विनायक राऊत सर यांनी प्रसिद्धी आपण अनेक वर्तमानपत्रामध्ये आपल्या बातम्या आलेल्या आहेत, चॅनलमध्ये आपल्या बातम्या आलेल्या आहेत आणि आपल्या शिबिराची एक प्रेरणा आपण संपूर्ण शहरवासियांना त्यांच्या माध्यमातून आपण घडवलेली आहे. अनिल सोनोने सर आणि आपल्या समोर जे आहेत प्राध्यापक गणेश कुलकर्णी सर यांनी ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण केलेलं आहे. सुंदर व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि सर तुमचं खरंच या ठिकाणी खूप खूप कौतुक सर संस्थेच्या वतीनं. संगीताची ज्यांनी साथ दिली ते म्हणजे बळीराम थोरे सर या ठिकाणी बाजूला बसलेले आहेत आणि जसे प्रोफेशनल लोक असतात तसे आमच्या शिक्षकांना या ठिकाणी सगळी धुरा सांभाळलेली आहे. म्हणून त्यांचे संस्थेच्या वतीनं खूप खूप कौतुक. तो हसवील निज कार्याने तया अनंत माझी नमने तया अनंत माझी नमने. पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित 5 दिवसाच्या शिबिराचा आजचा हा समारोप. या समारोहाच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले विविध क्षेत्रातील मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी जो योगाचा यज्ञ झाला या यज्ञामध्ये विविध योग तज्ञांनी
आपल्या सुंदर आणि श्रेष्ठ विचाराने कृतीने आमचं जीवन उजळून टाकलेलं आहे. फुललेल्या एखाद्या चांगल्या वृक्षाच्या सुगंधाने सारं वन सुगंधित व्हावं, तसं आमच्या मनामध्ये योगाविषयीच्या प्रेमाचा, कृतीचा, ज्ञानाचा संचार झालेला आहे. आमचं जीवन उजळून गेलेलं आहे. प्रत्येक जण योग तर घरी करतोच, परंतु शास्त्रशुद्ध योग कसं करावं की जेणेकरून तुम्हाला आयुरारोग्य लाभेल. हा आयुरारोग्याचा महामंत्र आम्हाला या शिबिराच्या माध्यमातून मिळालेला आहे. खरंच हे शिबिर यशस्वी करण्यासाठी या शिक्षण संस्थेतील कार्यकारिणी सदस्य, विविध शाखेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, शिक्षकाचे कर्मचारी यांनी अगदी चढाई अंथरण्यापासून तर नाट्यापर्यंतच्या सर्व कार्यक्रमाचं केलेलं सुंदर नियोजन, व्यासपीठावरील व्यवस्थापन हे सर्व बघून मी भारावून गेलेलो आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या योग शिबिराची सांगता आज होत असताना या संस्थेविषयी कृतज्ञता मी व्यक्त करताना एवढंच म्हणेल की आज इथल्या भूमीला या देशभक्तीचा गंध आला. आज इथल्या भूमीला या देशभक्तीचा गंध आला. मनामनाचा गाभारा योगाभ्यासाने धन्य झाला. मनामनाचा गाभारा योगाभ्यासाने धन्य झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिल्लीच्या वतीने एक प्रतिनिधित्व म्हणून सरांशी बोलत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था आयोजित महर्षी पतंजली योग प्राणायाम शिबिर. खरं तर या शिबिराविषयी काय बोलावं, खरंच अंतःकरण भरून येतंय की आज सगळ्यांची इतकी उपस्थिती, खूप सुंदर उपस्थिती. 6 दिवसापासून आज सगळेजण वेळेचा काटेकोरपणा पाळावा तर खरंच या संस्थेकडून शिकावं. आणि आमची भारतीय योग संस्थान पण खूप छान वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आहे. त्यामुळे या भारतीय योग संस्थांना धन्यवाद देत आणि ह्या संस्थेला धन्यवाद देत मी सगळ्या सरांचे आभार मानते. ठोंबरे सर, डकले सर, गावंडे सर आणि इतर उपस्थित दांडगे सर यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर एक छोटंसं भजन म्हणजे प्रार्थना मी सादर करते. मला थोडीशी यांनी साथ द्यावी अशी इच्छा. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई ना अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई ना अपना सिवा तुम्हारे. तुम्ही हो नैया, तुम्ही खेवैया, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही हो, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधु सखा, तुम्ही हो. या ठिकाणी TV9चे पदाधिकारी आलेले आहेत. ते आपली या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण करणार आहेत. तर पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्था आयोजित महर्षी पतंजली योग प्राणायाम शिबिर आमच्या योग दिल्ली आमच्या संस्थेला सरांनी भेट दिली N1 मध्ये आणि त्यांनी सांगितले की आम्ही असं एक प्राणायाम योग इथं शिबिर आयोजित करीत आहोत. तर आमचे कालवणी सर होते, जाधव सर, सर्वांनी सांगितलं की ठीक आहे, आमच्या सर्व संस्थेचे विद्यार्थी इथं साधक इथं येतील. आम्ही सर्व 5 दिवसापासून इथं येत आहे. संस्थेचं ब्रीदवाक्य ही निःशुल्क सेवा आहे आणि योगाची एवढी शक्ती आहे की जो झोपलेला आहे त्याला उठवतात, जो
जागा झाला की त्याला बसवतात आणि बसलेल्या माणसाला चालायला शिकवतं. हे योगामध्ये एवढी शक्ती आहे आणि योग हे सर्वांसाठीच नितांत आवश्यकता आहे. तर माझं म्हणणं आहे की योग हे शालेय शिक्षणापासूनच सुरू करायला पाहिजे आणि हे कंपल्सरी करायला पाहिजे. मोदी साहेबांनी आल्यामुळं हे योगाकडे फार महत्वाचं त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि जर आपल्याला 2047ला जगात महाशक्ती बनायचं असेल तर पहिल्यांदा सर्वांचं आरोग्य हे अतिशय चांगलं आवश्यक आहे. तर आरोग्य असेल तरच आपण महाशक्ती बनवू. निरोगी माणूस कुणाची सेवा करू शकत नाही. तरी आपण सर्वांनी योगाचं हे फार महत्व आहे. सर्वांनी योग करा आणि निरोगी राहा. धन्यवाद. धन्यवाद सर. विविध आजार, विविध योग प्रणाली या संदर्भात जो काही लेखाजोखा आहेत तर तो आदरणीय काकडे सरांनी मांडावा अशी त्यांना विनंती करतो. थोडक्यात धन्यवाद सर. पंडित दीनदयाळ शिक्षण संस्था यांच्या वतीने 2010 पासून आपण या ठिकाणी निःशुल्क अशा प्रकारचं हे नागरिकांसाठी असलेलं योग शिबिर, परंतु आम्ही सर्व शिक्षक सशुल्क या ठिकाणी सहभागी होतो. या शिबिरामध्ये आपण फॉर्म नंबर 1 या ठिकाणी आपण 10 प्रकारची प्रश्नावली सर्व साधकांना देतो आणि त्यातून काही सांख्यिकीय डाटा या ठिकाणी आपण घेत असतो. दरवर्षी त्याचा आढावा की आपण कोणत्या टप्प्यावर आहोत आपल्या सुधारणेमध्ये, यासाठी हे सर्व आपण या ठिकाणी करतो. फॉर्म नंबर 2 जे आहेत त्यामध्ये आपले साधक फीडबॅक देतात की या शिबिराची वेळ योग्य की अयोग्य, त्यानंतर तुम्हाला त्यातील अनुभव काय आलेला आहे, आपलं वजन किती होतं, किती कमी झालं 5 दिवसामध्ये, याविषयीची माहिती आपण फॉर्म नंबर 2 मध्ये घेत असतो. या सर्व उपक्रमामधून आपण या ठिकाणी आहार विहार, त्याचबरोबर आरोग्याविषयी जागरूकता, योगाचा प्रचार प्रसार, दिनचर्या, त्याचबरोबर शाकाहार प्रचार प्रसार, निरामय जीवन बनवण्यासाठी आपण हे सर्व जे काही योग शिबिर घेतो आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतो. त्याचबरोबर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ हाही यामध्ये उद्देश असतो. मी या ठिकाणी 10 जे काही प्रश्न आपल्याला दिले होते त्याचे या ठिकाणी माहिती मी या ठिकाणी सादर करतो. आमचे सर्व साधक जे आहेत, शिक्षकेतर कर्मचारी, हे दररोज योग प्राणायाम करता का, तर यामध्ये प्रश्नावलीमध्ये आपण या ठिकाणी 70% आमचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी हे योग प्राणायाम करतात आणि 30% यांनी पण खरं सांगितलेले की आम्ही योग प्राणायाम करत नाही. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे आहेत, आई वडील, मुले मुली, हे पण या ठिकाणी योग प्राणायाम हे 60% त्याचं प्रमाण आहे आणि 40% नाही असं प्रमाण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या सर्व संस्थेतील शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षिका यांनी योग प्राणायाम शिबिराचे आणि इतर काही कोर्सेस केलेले आहेत का, तर यामध्ये योग प्राणायामाचे कोर्सेस जे आहेत ते 48% शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी केलेले आहेत. त्याचबरोबर आर्ट ऑफ लिव्हिंग जे आहे यामध्ये 16% कर्मचाऱ्यांनी सहभाग दिलेला आहे. विपश्यना ही जी काही साधना आहे यामध्ये 16% लोकांनी सहभाग दिलेला आहे आमच्या शिक्षकांनी. आणि SSY ही जी काही आहे यामध्ये 8% आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी यामध्ये 12% प्रमाण आहे. इतर मध्ये 2% प्रमाण यामध्ये आहे शिक्षक कर्मचाऱ्यांचं. या सर्व यामध्ये आपण जी जागरूकता आणतोय तर या जागरूकतेमधून आमच्या शिक्षकांचं आरोग्य कसं आहे, आम्ही वर्षभरामध्ये किती वेळा आजारी पडलो, तर यासाठी प्रमाण दिलेले 1 वेळा आजारी पडण्याचं प्रमाण हे आहे 60%, म्हणजे नगण्य आहे. 2 वेळा आजारी पडण्याचं प्रमाण 14% आणि अनेक वेळा म्हणजे खूप जास्त वेळेला किंवा आजारी आपण पडतो त्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे, जे की 10%चं प्रमाण आहे. 5च जे काही लोक आहेत अधिकचं जे काही आजारी पडतात अशा प्रकारचं या ठिकाणी प्रमाण आलेलं आहे. आणि आमच्याकडं 16% प्रमाण हे कोणीही कधीही आजारी पडत नाही अशा प्रकारचं या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये आजार सामान्य स्वरूपाचे होते किंवा गंभीर स्वरूपाचे याचे प्रमाण आलेलं आहे. यामध्ये 80% लोकांना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आजार नाहीये. सामान्य स्वरूपाचे सर्दी पडसे अशा प्रकारचे आजार आहेत आणि गंभीर स्वरूपाचा जो आजार आहे तो फक्त 5% लोकांना या ठिकाणी आहे. नगण्य आहे 2%चं प्रमाण आणि आजारी पडलेच नाहीत अशा प्रकारचे जे लोक आहेत ते पण 10%पेक्षा अधिकचं प्रमाण आहे. आता या
आजारावर वापरलेली उपचार पद्धती, आपल्याकडे आपण बघतो की उपचार पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, ज्यामध्ये आपण जे काही ॲलोपॅथी औषध पद्धती आपण वापरतो, यामध्ये अधिकचं प्रमाण आहे अजूनही, जे की 48% आहे. होमिओपॅथी आजारावर वापरलेली उपचार पद्धती जी 16% आहे. आयुर्वेदामध्ये वापरलेली उपचार पद्धती 14% आहे. हे प्रमाण वाढलं पाहिजे, कारण आयुर्वेदाचा प्रचार प्रसार हे आपला उद्देश आहे. आणि योग प्राणायामातून आपण आपल्या आरोग्यासंदर्भात अधिक त्याच्यावर उपचार घ्यावेत, यासाठी 10% प्रमाण आहे ते पण वाढणं गरजेचं आहे. आणि इतर जे काही आहे त्यामध्ये 2% आहेत वापरलेली उपचार पद्धती. तर उपचार घेतलेलेच नाहीत म्हणजे आजारीच पडले नाहीत, याचं प्रमाण 10%पेक्षा अधिकचे लोक जे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार आणि उपचार त्यांनी केलेले. शारीरिक कसरतीचे व्यायाम करतात का, यामधून जी जागरूकता येते त्या संदर्भात आपल्याकडं 80% जे काही कर्मचारी आहेत हे योग प्राणायाम आणि कसरतीचे व्यायाम हे दररोज करतात, असं प्रमाण त्याचं आहे. आणि 20% हे जे प्रमाण आहे ते कसरतीचे व्यायाम करत नाहीत, असं या ठिकाणी प्रमाण आलेलं आहे. आम्ही आहार कोणता घेतो याविषयीचा प्रश्नावली दिलेली होती. तर आपल्याकडं आहाराविषयी जागरूकता ही आम्ही 2010 पासून आणि त्या अगोदर आमचे जे काही आचार्यकुल प्रबोधिनी आहे यामध्ये पण याचा आमच्याकडं नेहमी प्रचार प्रसार होतो. तर यामध्ये 90% आमचे सर्व कर्मचारी हे शाकाहारी आहेत. आणि यामध्ये नगण्य अशा प्रकारचं 3% जे प्रमाण आहे ते 3 लोकांचं म्हणजे 10% प्रमाण हे मांसाहाराचं त्यामध्ये त्यांनी नोंद केलेलं आहे. आहार हा रसयुक्त आणि फलयुक्त असावा याविषयीची जागरूकता आम्ही यामध्ये वाढवलेली, त्याचे प्रमाण 90% आहे. आणि 10% प्रमाण हे जे आहे ते नाही अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे. आमचे सर्व कर्मचारी हे मोड आलेली कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात वापर करतात, ज्याचं प्रमाण 80% पेक्षा अधिक आहे. आणि नगण्य अशा प्रकारचं 15% प्रमाण हे नाही असं आलेलं आहे. या ठिकाणी आमच्या सर्व हे जे काही सांख्यिकीय जो डाटा आहे तो सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचा आहे. आपल्या या शिबिरामध्ये गेल्या 5 दिवसापासून 130 पेक्षा अधिक साधक आणि 70 पेक्षा अधिक महिलांनी या ठिकाणी सहभाग दिलेला आहे. विशेषतः भारतीय जे काही योग संस्था आहे यांचाही यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आपल्या पतंजली योग प्राणायाम समितीचे श्री वेदपाठक सर या ठिकाणी बसलेले आहेत. 2010 पासून आपल्याकडे ते योग प्राणायाम शिबिर घेतात. आणि सर्व आमचे योग साधक आम्हाला या ठिकाणी निशुल्क या ठिकाणी या योग प्राणायामाचा लाभ देतात. मी सर्व साधकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की सर आम्हा सर्वांना या ठिकाणी आपण संबोधित करावं. सावलीमध्ये आहे, आपण सगळेजण उन्हामध्ये आहात बसलेले, याची जाणीव आहे मला. आणि ठरलेली वेळ आहे संपण्याची, त्या वेळेमध्ये आपण संपणार आहोत, जास्त बोलणार नाही. या संस्थेचे आधारस्तंभ असलेले आदरणीय डॉक्टर सर्जेराव ठोंबरे सर, संस्थेचे सचिव गावंडेजी, सहसचिव शिवाजीराव दांडगे, या योग शिबिराच्या समारोपाला उपस्थित असलेले डॉक्टर जयंतजी, उदय महाराज कांहेकर, सर्व शिक्षक वृंद, योग शिक्षक आणि योग साधक माता बंधू भगिनी, सर्वांचं अभिनंदन. आपण अतिशय चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी झालेले आहात. भारतामधलं त्यातल्या त्यात महाराष्ट्रामधलं जे संस्था जीवन आहे ते आपल्या समाजाला समृद्ध करणार आहे. म्हणजे पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेचं ही जी शाळा आहे, आपले धर्मवीर संभाजी विद्यालय, ही आपल्या परिसरामध्ये सुरू झाली. आणि जेव्हा केव्हा सुरू झाली त्यावेळेस संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये असं होतं की शिक्षण जसं या संस्थेमध्ये मिळावं तसं या परिसराचा आधारस्तंभ ही संस्था झाली पाहिजे. आणि आपण असं पाहतो आहोत की आता या सगळ्या परिसराचा आधारस्तंभ असलेली आपली ही संस्था आहे. आपल्या सगळ्यांचा अशा उपक्रमाला जो प्रतिसाद मिळालेला आहे तो त्याचं द्योतक आहे. त्याच्यातून हे आपल्याला नक्की लक्षात येऊ शकतं. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. आपण या संस्थेच्या पाठीशी उभे आहात. आपल्या समाजाचं स्वास्थ्य हे टिकलं पाहिजे. आपण पूर्वी असं ऐकत होतो की अनेक प्रकारचे साथीचे रोग आपल्याकडे यायचे, म्हणजे कॉलरा व्हायचा, टीव्ही सारखा आजार असायचा, मलेरिया सारखा आजार असायचा. आता हे बदललंय. अनेक प्रकारच्या आकडेवारी आपण आता ऐकतो आहोत या सगळ्या विषयामध्ये. आणि एक सुंदर प्रश्नावली आणि तिचं विश्लेषण हे पण आता आपल्या शिक्षकांनी इथे आपल्याला करून सांगितलेलं आहे. आता सध्याच्या काळामध्ये संपूर्ण देशभरामध्ये किंवा जगभरामध्ये जी काही साथ आहे ती कशाची आहे तर त्याला NCD असं म्हणलं जातं, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस.
कम्युनिकेबल डिसिजेस नावाची गोष्ट होती, त्याच्यामध्ये आधीचे आजार मी सांगितले. आत्ताचं जे प्रमाण आहे म्हणजे या एनसीडीच्या बाबतीत म्हणतो, म्हणजे काय तर जीवनशैलीशी आधारित असलेले जे आजार आहेत ते आता साथीसारखेच पसरलेले आहेत आपल्याकडे. भारतामध्ये असं म्हणतात की 7,70,00,000 मधुमेहाचे आजारी रुग्ण आहेत, असा आत्ताचा आकडा आहे या वर्षीचा. आणि माझ्या शेजारी आदरणीय ठोबरे सर बसलेले आहेत, आता ते सांगत होते कानामध्ये की ते मधुमेहाचे रुग्ण होते योगाच्या माध्यमातून, आहार विहार विचार याच्या माध्यमातून ते आता मधुमेह मुक्त झालेले आहेत. एकही गोळी ते घेत नाही. ही शक्य आहे. असा एक आकडा असा आहे की 1990 साली हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण, म्हणजे एकूण मृत्यू आपल्या देशामध्ये जेवढे होतात तर ते हृदयविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण हे 40% होतं. आता ते 66% झालेलं आहे आणि 2030 साली ते 75% होण्याची शक्यता आहे, असं आता वर्तवलं गेलेलं आहे. स्केलेटल डिसीज आपण म्हणतो, म्हणजे पाठ दुखते, कंबर दुखते, रोमॅटॉइड आर्थरायटिस सारखा आजार आहे, गुडघे दुखतात, त्याचं प्रमाण किती आहे तर 57% आहे आपल्या देशातलं आजचं. आणि मग महिलांमधला अॅनिमिया, रक्तक्षय, तो प्रामुख्याने ज्याला आपण आहाराच्या माध्यमातून होणारा अॅनिमिया म्हणतो, न्यूट्रिशनल अॅनिमिया, त्याचं प्रमाण 57 ते 72% आहे. हे सगळ्याच्या सगळं आपला एकूण जीवनशैलीचे जे प्रकार झालेले आहेत त्याच्यामुळे हे सगळं झालं. एक खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत आपल्या देशामध्ये, त्यांचं नाव आहे डॉक्टर खदीर वली. हे आंध्रामध्ये जन्मले. पद्मश्री त्यांना मिळाला 1923 साली, 2023 साली. आणि त्यांना मिलेट मॅन म्हणलं जातं. आता याची चर्चा आहे या मिलेट विषयाची. आमच्याकडे काय होतं पूर्वी, मला आठवतं ज्यांचा शेतीशी संबंध आहे ग्रामीण भागामध्ये, तर आपल्या शेतीमध्ये आपण पेरणी करायचो तर त्यात राळे आहेत, त्याच्यानंतर राजगिरा आहे, भगर आहे, मटकी आहे, हे सगळं असायचं शेतीमध्ये. हे जे डॉक्टर खदीर वली आहेत ते आंध्रामध्ये जन्मले. त्यांनी या मिलेटवरती मोठं संशोधन केलं. डॉक्टर खदीर वली एवढेच नाही आहेत या विषयातलं काम करणारे, तर अन्य पण मंडळी आहेत. डॉक्टर रेड्डी म्हणून एक आहेत. आपल्या महाराष्ट्रातले डॉक्टर विलास भोसले नावाचे आहेत, ज्यांनी नाचणीवरती मोठ्या प्रमाणाचं संशोधन केलेलं आहे. आणि हे जे भरड धान्य आपण म्हणतो त्याला सिरी धान्य असा शब्द यांनी दिलाय. त्याचं आपलं आहारातलं प्रमाण आपण आता आठवा काय आहे. आणि आता एक जागरूकता येते या सगळ्या विषयामध्ये. पण हे जे मिलेट्स आहेत, हे मिलेट्स आपल्याला सगळ्या आजारापासून दूर ठेवण्याची क्षमता ठेवणारे आहेत. त्यांचा वापर होत नाही. माझ्या लहानपणी जर समजा पोळी मिळायची असेल घरामध्ये तर पाहुणे आले तरच पोळी व्हायची, आणि ती फक्त पाहुण्यांसाठीच व्हायची, बाकीच्यांना कोणाला मिळायची नाही, अशी स्थिती होती. आणि म्हणून आरोग्य चांगलं होतं. आता गहू आणि गव्हापासून होणारे पदार्थ एवढेच आपल्या जेवणामध्ये असतात. कुठल्याही प्रकारचा चौफेर आहार ज्याला म्हणतो आपण, चौरस आहार असा शब्द आपल्याकडे वापरला जातो. ते या सगळ्या गडबडी झालेल्या आहेत. आणि म्हणून आता उल्लेख झाला, आदरणीय मुख्याध्यापक सुरडकर सरांनी असं म्हणलं की 2047 साली आपला देश कसा असला पाहिजे. मोदीजींच्या मार्गदर्शनामध्ये आणि योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू झाला, लोकांच्या मध्ये जागृती आली आणि मग आकडेवारी पण त्याची आता वाढते आहे. सगळ्या प्रकारची जागरूकता आहे. तर या मिलेट्सकडे आपण जायला पाहिजे. आपण वाढदिवस साजरे करतो, त्या वाढदिवसामध्ये भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरा केला तर आपण श्लोक म्हणतो, जीवेत शरदशतम, शृणायु शरदशतम, पश्चिम शरदशतम. ही 100 वर्षांची कल्पना केली आपण. पण ही नुसती कल्पना नाही केली, तर याच्या बरोबरीने अनुभव सिद्ध अशा प्रकारचं योगशास्त्र पण दिलं. ते अनुभव सिद्ध आहे. आणि म्हणून या योगाचं सामर्थ्य हे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या आजारांपासून मुक्त ठेवण्यासाठी अतिशय सक्षम अशा प्रकारचं. समाजाचं चित्र काय असलं पाहिजे तर ज्या समाजामध्ये, कोर्टामध्ये, पोलीस स्टेशनमध्ये आणि हॉस्पिटल्स, दवाखान्यामध्ये कमीत कमी गर्दी असेल तो समाज आदर्श, असं म्हणलं पाहिजे आपण. आज चित्र काय दिसतं? आज उलट चित्र आहे. मैदान सगळे रिकामे आहेत. त्याच्यामुळे पंडित दीनदयाळ शिक्षण संस्थेच्या या धर्मवीर संभाजी विद्यालयाचं सगळ्यांनी अभिनंदन केलं पाहिजे की मैदान आहे आणि ते भरलेलं आहे आपल्या सगळ्यांच्यामुळे. ही विशेष गोष्ट आहे.
तर ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी या सगळ्या विषयामध्ये आणि आपलं जे योगदान आहे स्वतःचं स्वास्थ्य त्याच्याबरोबर समाजाचं स्वास्थ्य या विषयाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. पंचप्रण परिवर्तन असा विषय आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून येतो आहे. संघाला 100 वर्ष झाले, हे शताब्दी वर्ष आहे संघाचं. आणि म्हणून हे जे पंचप्रण आहे त्या पंचप्रण परिवर्तनाच्या मध्ये आपण अधिकात अधिक पर्यावरण प्रेमी झालं पाहिजे, आपण समरसता प्रेमी झालं पाहिजे, आपण कुटुंब वत्सल झालं पाहिजे, कुटुंब प्रेमी झालं पाहिजे, आपण राज्य घटना पाळणारे, नागरिक कर्तव्य पाळणारे असे आपण सगळे झालो पाहिजे. आणि स्वबोध हा जो काही आहे, स्वदेशी, स्वाभिमान, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. हे सगळं करत असताना 2047 सालचा भारत हा आपण सगळ्यांनी नक्कीच लक्षात घेतला पाहिजे. अनेक ऋषीमुनी होऊन गेले आपल्याकडे, त्यांनी हे सगळं केवळ तत्वज्ञान मांडलं असं नाही तर त्याचा अनुभव घेतला, ते ग्रंथित केलं आणि ते आपल्यापर्यंत आज आलेलं आहे. त्याला भारतीय ज्ञान परंपरा जर आपण म्हणलं तर एतत् ज्ञाननिधी श्रेष्ठ हा अशा प्रकारचं संस्कृतमध्ये वर्णन केलं जातं. सगळ्या प्रकारचे विचार प्रवाह आहेत. भगवान गौतम बुद्धांनी काही सांगितलं, महावीरांनी काही सांगितलं, पतंजलींनी काही सांगितलं, संत ज्ञानेश्वरांनी काही सांगितलं, किती जणांनी, संत तुकारामांनी सांगितलं. हे सगळ्याच्या सगळं येते एका वाक्यामध्ये त्याला म्हणता येऊ शकतं की हे सगळं येतं ज्ञाननिधी श्रेष्ठ अशा प्रकारचं. तर हे जे काही ज्ञान आहे ते केवळ पुस्तकामध्ये ठेवण्यासाठी नाही तर ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या व्यवहारात यायला पाहिजे. ते जर झालं तर मग सर्वे पिसुकने संतु सर्वे संतु निरामय हा सर्वे भद्रानुपश्यन्ति मा कश्चित् दुःख पाहवावेत अशा प्रकारचा जो श्लोक आहे तो प्रत्यक्षात येऊ शकतो. आपण सगळे त्या वाटेवरती चालणारे साधक आहोत आणि अशा संस्था आपल्या पाठीशी आहेत, आपल्या सगळ्यांचं. आणि या संस्थेचं परत एकदा मनपूर्वक अभिनंदन, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. त्या आयोजित महर्षी पतंजली योग शिबिरासाठी आपण सर्वजण इथं दिनांक 2 मे ते 6 मे पर्यंत नियमितपणे उपस्थित आहात. यासाठी आमचे संस्थेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व कुटुंबीयासह उपस्थित आहेत. तसेच या परिसरातील योगप्रेमी नागरिक पण या पूर्ण 5 दिवस या शिबिराचा त्यांनी सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी संस्थेतर्फे सगळ्यांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले देवगिरी प्रांताचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर दिवाकरजी कुलकर्णी, आपल्या केंद्रीय नाटक व संगीतचे अकादमीचे सदस्य श्री जयंतराव शेवतेकर, आपल्या पूर्ण 5 दिवस उपस्थित असलेले क्रीडा भारती, देवगिरी प्रांताचे क्रीडा भारतीचे प्रमुख उदयजी काहळेकर, आपल्या सेवा भारती राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि सावित्रीबाई फुले सामाजिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कुलकर्णीताई, उदयजी काहळेकर, आजच्या योग शिबिराचे विष्णूजी उडान आणि आपले हरिभक्त परायण आपले महाराज यांनी पूर्ण 5 दिवस आपल्याला संगीताची साथ दिली. तसेच आमच्या या विविध केंद्रातून लांबून लांबून आलेले पूर्ण 5 दिवस सहभागी असलेले, सगळ्यात लांब अन्वी, अंजनडोह, काही फुलंबरी इथून आलेले सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण या शिबिर यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी श्रम घेतले ते पतंजली योग शिबिर समिती, या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आपल्या पूर्ण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर ठोंबरे सर यांची या मागे फार मोठी प्रेरणा आहे आणि 2010 पासून शिबिर या आपल्या संस्थेतर्फे घेतलं जातं. त्यामागे त्यांचाच पूर्ण नियोजन आणि त्यांचा आग्रह, त्यामुळे आपण हे सगळं करू शकतो आणि त्या भक्कमपणे आपल्या पाठीशी उभे राहतात. तर आपण या शिबिराचा सगळ्यांनी लाभ घेतला आणि सहकार्य केलं, तसंच त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आपण या ठिकाणी आता अल्पोपहार जो नाश्ता आहे त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी आपणा सर्वांना विनंती.